नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वास्तुदोष किंवा घरामध्ये सुखशांती आणण्यासाठी आपण काय गोष्टी करू शकतो, काय उपाय करू शकतो, या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे पंडित शिवकुमार श्री आलेले आहेत. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि आपण त्यांना इत्थंभूत सगळी माहिती विचारणार आहोत. तर आजचा विषय आहे, घरात कुठलीही तोडफोड न करता आपण वास्तुदोष कसे घालवू शकतो. नमस्कार पंडितजी. नमस्कार. तुमचं खूप मनापासून स्वागत. तुमचे खूप सारे व्हिडिओज मी बघितले होते आणि माझी खूप इच्छा होती की तुम्ही आमच्या पॉडकास्टवर यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यांना प्रश्न पडतात असे सामान्य प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, कारण वास्तुशास्त्र हे खरं तर खूप मोठं आहे आणि तुमचं वास्तूवर किंवा ज्योतिष शास्त्रावर खूप छान अभ्यास आहे. पण आजचा आपला विषय आहे ते म्हणजे घरामध्ये कुठली तोडफोड करायची नाही आम्हाला, पण आम्हाला वास्तू सुख हवं आहे किंवा वास्तुदोष जे काही असतील ते जावेत यासाठी काय करायचं. तर त्यासाठी काही तोडगे असतात, काही पिरॅमिड सजेस्ट केले जातात किंवा तात्पुरते काही उपाय सांगितले जातात. तर हे उपाय किती काम करतात, किती करत नाहीत आणि कुठले करायला हवेत आणि कुठले करायला नको, या संदर्भात आधी आम्हाला माहिती दे. येस, नमस्कार. वास्तुशास्त्र हे मिनिमम 10,000 वर्षापूर्वीपासून पण ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हजारो वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तुशास्त्र संपूर्ण भारताच्या बाहेर पण वापरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्या 64 कलामध्ये मेन जे काही लाईफस्टाईल जगण्यासाठी आणि कलियुगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे ऋषीमुनींनी वास्तुशास्त्र हे तयार केलेलं आहे. कारण माहिती आहे, कलियुग म्हणजे आपल्याला 75% अधर्म, 25% धर्म अशी अवस्था येणार हे पूर्वीच प्रिडिक्ट करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही बघाल की पूर्वीच्या काळात जशाप्रमाणे देवी देवतांची पूजा होत होती या घरामध्ये, जे काही पूजा होते, जे काही रिच्युअल्स होते ते आता एवढ्या प्रमाणात बघायला मिळत नाही. तरी सुद्धा जास्त त्याचा वापर न करता वास्तुशास्त्र कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे की ज्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी राहील यासाठी हे शास्त्र तयार केलं. लक्षात घ्या, बेसिक काय वास्तुशास्त्र हा सब्जेक्ट असा आहे की यामध्ये पहिल्यांदा आपलं घर वास्तुशास्त्राप्रमाणे असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाची बॉडी आहे, 5 एलिमेंट्सनं बॅलन्स आहे तर माणूस आजारी पडत नाही. 5 एलिमेंट इम्बॅलन्स झाला की वात, पित्त, कफ चालू होतो आणि माणूस आजारी पडतो. बरोबर आहे. बेसिक हे आहे वास्तुशास्त्रात विदाऊट तोडफोड उपाय आहेत, पण इको फ्रेंडली काय आहे की ज्यामुळे वास्तूंची चांगली राहू शकते हे पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो. ओके, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आग्नेयला किचन पाहिजे, नैऋत्येला बेडरूम पाहिजे किंवा या गोष्टी तर बेसिक माहिती आहेत. पण हे प्रत्येक वेळेला या फ्लॅटमध्ये आजच्या संस्कृतीमध्ये नॉट पॉसिबल की हे सगळ्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह परफेक्ट मिळतीलच म्हणून. मग त्यामुळं नक्कीच हे इम्बॅलन्स जो 5 एलिमेंटचा आहे तो तयार होतो. तो तयार झाला की तो बॅलन्स कसा करायचा यासाठी शास्त्रामध्ये बेसिक काय करायला पाहिजे, कुठली गोष्ट वापरायला पाहिजे अशी कुठं काय दिलेली नाहीये. का नाही दिलेलं आहे? पूर्वीच्या काळात प्रचंड मोठी जागा होती ना, सगळे बंगलेच असायचे, राजवाडे, बंगले, अशी मल्टी स्टोरी बिल्डिंग किंवा असं काही असायचा संबंध नसायचा. 100 एकर जागा एका माणसाकडे आहे, त्याने मस्तपैकी बंगला बांधला, वास्तू परफेक्ट बांधू शकत होता. आग्नेयला किचनच करत होता किंवा नॉर्थला ओपन स्पेस, विहीर वगैरे पुष्कळ जागा होती. त्यामुळे हे जे काही ऍडजस्टमेंट जो प्रकार आहे तो पूर्वी कधी व्हायचा नाही. त्यामुळे तेव्हाच्या काळामध्ये हे इथं नाही तर काय करायला पाहिजे हा पॉईंट नव्हता. आता आपल्या जागेचं कमी आहे किंवा शहरामध्ये आपण येतोय, मल्टी स्टोरी बिल्डिंग आता सेंटरला पाईपलाईन डक्ट असतात, त्यामुळे त्या डक्टला अनुसरून ते टॉयलेट, बाथरूम किंवा किचनचा पॉईंट आल्यामुळे आपण सगळं विखुरलेलं दिसतं
आणि त्यामुळं सक्सेसचा रेशो कमी होतो. पूर्वीच्या वेळेला बघितलं तर राजे महाराजे 500-500 वर्ष राज्य करायचे पिढ्यानपिढ्या. आज आपण 5 वर्ष पण बघू शकत नाही, कारण हे वास्तूचं पॉईंट ऑफ व्ह्यू हे परफेक्शन नाही आहे, म्हणून ते कंटिन्युटी होत नाही आहे. त्यामुळं हे करणं गरजेचं आहे. तुमच्या उपायाकडे येतो. उपायाकडं जेव्हा आपण येतो तेव्हा प्रत्येकाने काही ना काही उपायाचे वेगळे वेगळे काढलेले आहेत. ओके, आता मी या फील्डमध्ये 30 वर्षाचे जास्त या फील्डमध्ये आहे. पण उपाय करताना ते उपाय 100% रिझल्ट ओरिएंटेड आहेत का हे वास्तुशास्त्र तज्ञाने बघायला पाहिजे, R&D करून बघायला पाहिजे. कारण एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो म्हणजे रिस्पेक्ट देऊन तुम्ही त्याचं लाईफ बदलणार असं आशेनं आपल्याकडे येतो. अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही काहीतरी तकलादू उपाय दिले तर ते लास्ट लॉंग आहेत का नाही, किती वर्ष टिकणार ह्याची गॅरंटी नसेल तर तो प्रॉब्लेम येतो. मग मी 2005 पासून 2015 पर्यंत कंटिन्युअस वेगवेगळ्या वास्तूच्या रेमेडीज काढल्या. तेव्हापासून मी ते वापरतोय. आणि ते वापरल्यानंतर गॅरंटी झाली की हे सगळे प्रोडक्ट जे काय मी काढलेले आहेत ते ॲज अ रेमेडी म्हणून इफेक्टिव्ह आहेत. मग मी 2015ला हे प्रोडक्ट पाईनवूडमध्ये तयार करून त्यानंतर त्याचं कॉपीराईट, डिझाईन रजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सगळं घेऊन मी अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये 2015ला ते इनॉग्रेट केले. आणि त्याच्या अगोदर त्याचं बायोफिल्ड ॲनालिसिस खरंचचा फरक पडतोय का, मी इंजिनियर आहे, मी टेक्निकली प्रूव्ह करली खरंच ओव्हरऑल लेवल किंवा त्याचं किरलीन फोटोग्राफी काढून ती इफेक्टिव्ह होते का नाही हे गॅरंटी बघितल्यानंतरच ते इंट्रोड्यूस केले. ते फरक आहे 10 वर्ष झाले त्या प्रोडक्टला. 21 कंट्रीत माझे प्रोडक्ट आहेत. त्याचं लाईफ हे 100-200 वर्षापर्यंत जाईल असं मी डिझाईन केले. बघा ना, प्लॅस्टिक बिस्टिक मी वापरलेलं नाही, कारण आपण इको फ्रेंडलीच्या लाईफमध्ये जमान्यामध्ये राहतो. ते केमिकल कशाला घरात आणायचं, प्लॅस्टिक राहू पण नाही शकत. म्हणून ते पाईनवूड जे 2-2 हजार वर्षापर्यंत पाईनवूडचं घर व्यवस्थित राहू शकतं, ते पण हिमालयासारख्या ठिकाणी त्या पाण्याचा वेळेचा काय फरक पडत नाही, म्हणून ते त्याबद्दल ते केलेले. मुद्दा हे वास्तू म्हणजे उपाय आणि या गोष्टींचा फरक पडतो का? पण 100% पडतो फरक. हे पडतो मी त्याच मुद्द्यावर मी येतो. फरक पडतो म्हणजे काय की काय इफेक्ट तुम्हाला दिसायला पाहिजे लगेच. किती वेळात दिसतो साधारण? 15 दिवस. मी जे काय देतो ते 15 दिवस खूप, 15 डेज खूप झाले. बरं. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली फरक पडतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. मी कसे प्रोडक्ट डेव्हलप केले हे ते पण मला सांगणं गरजेचं आहे. योगच काहीतरी लावलं म्हणजे झालं असं नाही होतं. आता मी फायनान्शियल पॉईंटला येतो. ओके, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे आपल्या भारतीय संस्कृतीत माहिती आहे. उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, स्थिती पालनपोषण विष्णू करतो आणि संहार कोण महादेव करतो. ह्या तिघांचं टाइम डिपार्टमेंट ठरलेलं आहे असं टेक्निकली म्हणायला हरकत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला पैसा पाहिजे जगण्यासाठी, त्याचा देवता कोण आहे? तो विष्णू आहे. पालन पोषण कोण करतो? विष्णू करतो. विष्णूची पूजा कोण करतं? स्पेसिफिक विष्णूची पूजा कोण करतं? नाही, स्पेसिफिकली आपण महादेवाची पूजा करतो. कारण काय करतो? आजारी पडले किंवा नॉर्मली महादेवाचं मंदिर असं असतं. स्मशानामध्ये विष्णूचं मंदिर नाही आहे, महादेवाचं मंदिर आहे. का? कारण महादेवाचं ते पुढचं काम आहे की तुम्हाला मोक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्हाला त्यातनं वाचवायला पाहिजे, पुढची गती देण्यासाठी. विष्णूचं काय काम आहे? पैसे देण्याचं. आता उत्पत्ती स्थितीला आहे. स्थिती म्हणजे पालन पोषण जे आहे हे विष्णू करतो, म्हणजे पैशाची देवता कोण आहे? विष्णू आहे. बरोबर आहे. मग आज टेक्निकली तुम्ही बघितलं, हे नुसतं ग्रंथात लिहिलं आहे, पण आज या क्षणाला जरी बघितलं, सगळ्यात श्रीमंत देवता कोण आहे? आता बालाजीचं मंदिर आहे. पण ते विष्णूचाच अवतार ना? विष्णूचा, ते सांगतो तुम्हाला मी. बालाजीचं मंदिर विष्णूचा अवतार आहे. ते सगळ्या जगात श्रीमंत मंदिर, देवता कोण आहे? तेच आहे. त्यात रावणकोरला आपण जे बघितलं पद्मनाभन मंदिर, लाखो कोट्यावधी रुपयांचं रत्न वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्याच्या मोठा भंडार सापड, ते पण विष्णूचंच आहे. इस्कॉन टेम्पल बघायला गेलो आपण की जगात सगळ्यात श्रीमंत देवता आहे, ते पण श्रीकृष्ण आहे, म्हणजे विष्णूचंच आहे. म्हणजे व्हॉट वी आर प्रूव्हिंग की जे काय सांगितलंय ते आता पण तेच चालू आहे. पण लोकांच्याकडनं इग्नोरन्स नाही की विष्णूला पाया पडणं. म्हणून बघा, बालाजीला जे जे लोक जातात ना ते लोकांना पैशाचं कधी कमी पडत नाही. 100% पैसे कमी पडत. बघा नाही, कोट्यावधी रुपये कशाला कोणते टाकेल? दररोज कोट्यावधी रुपये इथे येतात, सोनं नाणं येते येतं. सगळ्या भारतामध्ये त्या ठिकाणी लोक विष्णू हे प्रूव्ह पण करतोय देव की मी इथं आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देतोय, ती पूजा आपण करतोय, तर फरक पडला पाहिजे. ओके, म्हणून मी 2000 कशाला
मी 1999ला लोकांना काय सांगायचो की दरवाजासमोर बालाजीचा फोटो तुम्ही लावा, फक्त फोटो लावा. दरवाजासमोर ओपन केल्यानंतर बालाजीचा फोटो लावा. ही एक रेमेडी तेव्हा मी चालू केली. त्याच्यानंतर त्यामध्ये मी त्याचा 100% रिझल्ट मिळतो. फरक पडायलाच पाहिजे. पूर्वीच्या काही रस्त्यावर पण पेंटिंग मिळायचे ना, फोटोग्राफ मिळायचे असे देवादिकांचे. आता काय आपल्याला नेटवर बघून मिळू शकतात. पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. पदपथावर बसलेलं बघा भरपूर पेंटिंग घेऊन बसायचे तसे, किंवा आपण कुठूनही पेंटिंग लावलं की फरक पडतो. कारण दरवाजासमोर बालाजी तर लक्ष्मी ऑटोमॅटिकली घरात एंट्री होणारच होणार. दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला बालाजीचा फोटो दिसायला हवा. येस येस येस, फरक पडतो. मग हे मी इतके वर्ष ऑब्झर्व केल्यानंतर मग बालाजीचं हे माझं प्रोडक्ट काढलं. हे तुम्हाला समोर दिसतं इथं. मग बालाजीची मूर्ती आहे, ओम श्री व्यंकटेश आहे नमः, आणि बालाजीचं यंत्र आहे. हे माझं कॉपीराइट, हे पाईनवूडमध्ये. ओके, ह्याचं लाईफ किती आहे? कमीत कमी 100 वर्ष काय नाही होणार याला. केमिकल वगैरे काय नाही, सगळं इको फ्रेंडली आहे जे काय केलेलं आहे ते. हे दरवाजाच्या समोर लावलं की पैसा ऑटोमॅटिकली यायलाच पाहिजे. पैसे येण्याचं काम मी केलं. म्हणजे बघा हे प्रोसेस आहे. म्हणून स्थिती पालन पोषण करतो, विष्णू करतो, तर ऑटोमॅटिकली ते आल्याशिवाय पैसे नाही येणार. प्रचंड प्रमाणात पैसा यायलाच पाहिजे. म्हणजे लक्ष्मी घरामध्ये आली, बरोबर आहे. पण ती येण्या अगोदर तुमचं द्वार चांगलं पाहिजे का नको? घराच्या बाहेर एनर्जी पाहिजे. म्हणून गणपती माथापट्टी जी आहे ती मी या ठिकाणी, हा प्रोडक्ट आहे या ठिकाणी दुर्गाद्वार यंत्र वेगळं घे, 2 यंत्र. त्याचा या यंत्राचा एनर्जी आहे ना, हे 25 फुटापर्यंत पडते. म्हणजे आपण फोटोग्राफीने ते प्रूव्ह केलेलं आहे. मग ती शुद्ध एनर्जी बाहेर पडते आणि मग अल्टिमेटली बाहेरची जागा तर शुद्ध पाहिजे आपली. आणि गणपती जो आहे तो माझा मी जो केलेला आहे तो 3 डोळ्याचा आहे. गणपती हा 3 डोळ्याचाच आहे, 2 डोळ्याचा गणपतीच नाही आहे. ओके, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आपण म्हणतो काय नाही गणपती 2 डोळ्याचा आहे. आपण वर टाईल लावतो, मग वर्षानुवर्ष पुसून ते जातं. असं नाही पाहिजे. एकदा लावलं की 50 वर्ष काय नाही व्हायला पाहिजे. कारण मूर्तीच लावली. आणि गणपतीला 3 डोळे कशावरून? ऋग्वेदामध्ये स्पष्ट वर्णन दिले, त्यावरनं तयार केलेलं आहे मी. पण आपण आरतीमध्ये काय म्हणतो? सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना म्हणतो ना आपण. म्हणजे आपण म्हणतो पण आता अडॅप्ट काही करत नाही. जगात चाललंय ते चाललंय बाबा आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण अध्यात्म वास्तुशास्त्राकडे विचार करतो ना, तेव्हा तुम्ही डीपमध्ये जाऊन करायला पाहिजे, तर रिझल्ट मिळतो. असं वर्षावर्षी काही उपयोग होत नाही. मग गणपती आहे बाहेर. काही लोक असं म्हणून बघितले, गणपतीची पाठ आतल्या बाजूला झाली, अजून एक आतमध्ये गणपती उलटा लावा. पूर्ण चुकीचं आहे. आपण कुठल्याही मंदिरात प्रवेश करा तुम्ही, किंवा जुने वाडेत बघा, समोर गणपतीच असतो. पहिलं गणाधिपती, त्याचा पहिला दर्शन घेतल्याशिवाय, देवांचा मेन देव आहे ना गणपती, म्हणजे त्या दर्शन घेतले आज जाऊ शकत नाही तुम्ही. म्हणून माथ्याला आपलं गणपती पाया पडून मग आज जातो कुठल्याही मंदिरात. लक्ष्मी हात आली, बालाजी आला, मग पैसे ठेवणार कुठं? जागा आहे ना, कुठे ठेवून कसं चालेल? कुठं पैसे ठेवल्यानंतर पैसे टिकतात, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. किंवा त्याच्यात भरभराट होते. टिकतात नाही भरभराट, दोन्ही पण. मी 2 वर्ष घरामध्ये 1993ला कपाटाचं पोषण हलवतो. कारण पैसे कपाटात ठेव. आता हल्ले ऑनलाईन झाले, ठीक आहे. पूर्वीच्या काळात काय कपाटाचं ठेवायचे दागिने पैसे. 2 फूट बेडरूममध्ये हलवत राहिलो. आता आजारपण आलं, ॲक्सिडेंट झाला, पैसे चोरीला गेले, पैसे यायलाच तयार नाही. मग असं वर्ष 1.25 वर्ष केल्यानंतर एक पोझिशन सापडली. अरे बा, इथं ठेवल्यानंतर पैसे येतात. मी जनतेसाठी काम करतो. मी ॲज अ इंजिनियर आहे. रोबोट्समध्ये मी काम केलंय आणि सगळं जॉब बिब सोडलाय मी. आणि 100% यामध्ये 30 वर्ष झालं म्हणजे काम करतो. डेडिकेशनली काम का करतो? कारण मला लोकांना रिझल्टच द्यायचा म्हणून मी काम करतोय. पैशाचं कपाट जे आहे घरामध्ये, दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून ठेवा तर पैसा टिकतो. हे फिक्स आहे. मी हे 1999ला वास्तुशास्त्र आपल्या घरी असं पहिलं कॅसेट मी महाराष्ट्रात काढलं होतं. 45 मिनिटचं कॅसेट होतं. त्यात सगळी ही माहिती दिली होती, लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. मग कपाटातून उत्तर दिशेला का? कारण उत्तर दिशेला कुबेराची दिशा आहे. बरोबर, ओपन होताना ते तसं ओपन होताना मग लोकांचं काय प्रॉब्लेम व्हायचा? दुसरं, आता ते पैसे ते कपाटात ठेवले, पण ते कपाटामध्ये पैसेच ठेवायला पाहिजे. रिस्पेक्ट, फाईल पण ठेवणार, लाईट बिल पण ठेवणार, ते गॅसचं बिल पण ठेवणार, बाकीच्या गोष्टी त्यामध्ये पैसे पण ठेवणार. काय व्हॅल्यू होता पैशाला तुम्ही? असं नाही करायचं. काय व्हॅल्यू होतं पैशाला तुम्ही? तेच नाही व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला झोपायला बेड पाहिजे, बघायला TV पाहिजे, बसायला डायनिंग टेबल जेवायला पाहिजे, छानपैकी सोफा पाहिजे, आणि ज्यानं सगळं मिळतंय त्या पैशाला तुम्ही चांगल्या जागी ठेवत नाही, तर तो तुम्हाला कसा रिस्पेक्ट देईल?
मग कसं ठेवायला आपण? मग त्यासाठी म्हटलं आपण एक मनी बॉक्स तयार करू बरं. वास्तुशास्त्राप्रमाणे. हां. तो मनी बॉक्स आहे. हा असा हा मनी बॉक्स. बरं. हा बॉक्स तयार केला. यामध्ये श्री यंत्र काढलेलं आहे. ओम श्रीम नमः हा मंत्र काढलाय. हां. ओम यक्षाय कुबेरा वैश्रवणाय हा मंत्र दिलेला आहे. बरं. इथे सगळे महालक्ष्मीचे मंत्र लिहिलेले आहेत आतमध्ये. बरं. हे पाईन वूडच आहे. 100 वर्ष काय होत नाही याला. ओके. हां, हां. त्यानंतर ह्याच्यामध्ये बॉक्स आहे आणि यामध्ये स्वर्गामधले काही यंत्र ते आहेत आणि इथं बालाजीचं यंत्र आहे आणि इथं श्रीयंत्र पण आहे. आणि ह्याचं क्युबिक कपॅसिटी म्हणजे ह्याचं हे आहे ना, लांबी रुंदी आणि उंची जे आहे ना, हे आयामाप्रमाणे डिझाईन केले. उगाच कसे वाटलं म्हणून केलेलं नाही आहे. बरं. ह्याचा क्युबिक कपॅसिटी ही अशी डिझाईन केली की त्यामध्ये ऑटोमॅटिक पैसा यायला पाहिजे. त्याला आयाम म्हणतात. आमच्या वास्तुशास्त्राच्या ह्याच्यामध्ये टेक्निकल हां. कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे कुठल्या आयामाप्रमाणे हे घर आहे असं, हे धनायामाप्रमाणे ते केलेलं आहे. त्यामुळे पैसा ऑटोमॅटिकली यायला पाहिजे. आज मग यंत्राची ऊर्जा त्यामध्ये कायम चालू राहते. श्रीयंत्र आहे, बालाजीचं यंत्र आहे, ऊर्जा राहायला पाहिजे. मग त्यात तुम्ही पैसे ठेवा. म्हणजे दॅट इज रिस्पेक्ट. मग रिस्पेक्ट आला त्याला. मग ऑटोमॅटिकली पैसेच राहतील किंवा दागिनेच राहतील. मग काही लोकांनी असे ना, प्रत्येकाने एक घेतलं. मला मुलीच्या लग्नासाठी ठेवायचे आहेत. नंतर मला कळलं, मी असं एकच काढलं होतं, पण लोकांनी डोकं वापरलं की मला मुलाच्या अभ्यास शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, फॉरेन करन्सी, असं करून त्यांनी बरेच काही लोकांच्याकडे 8-8, 10-10 मनी बॉक्स आहेत. नाही, म्हणजे मला तेच वाटतं की आपण म्हणजे आम्ही सुद्धा बायकांना ना शॉपिंग करायची जाम हाऊस असते. वेगवेगळ्या पर्समध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो. तर मला असं वाटतं ह्याच्यात जर का आपण व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीनं पैसे जमवत असू, ठेवत असू, तर काय हरकत आहे? फरक पडतो. आता मुद्दा हा आहे, आता सगळे काय आम्ही बँकेत पैसे ठेवतो, आमच्याकडे कुठं आता ते करन्सी ठेवायला कुठं अलाउड आहे वगैरे. म्हणजे त्याला उत्तर एकच आहे. त्यात तुम्ही 1000 रुपये ठेवा किंवा 50 रुपये ठेवा, काय फरक पडत नाही. तुमच्याकडे लाखो रुपये येतात. काय येते म्हणणं कसं काय? तर आपण मोबाईल आपल्याकडे आहे. मोबाईलनं सिम कार्ड केवढं असतं? एवढं छोटं सिम कार्ड आहे. पण यू आर कनेक्टिंग होल वर्ल्ड. एका एवढ्या छोट्या सिम कार्डवर तुम्ही लाखो लोकांना कनेक्ट करू शकता. बरोबर. तसंच जे मनी बॉक्स आहे त्यामध्ये जे पैसे ठेवलेले आहेत त्याचं कनेक्शन डायरेक्ट लक्ष्मी मातेशी स्ट्रेट वे. मग त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित जर काम केलं तर त्या ठिकाणच्या पॉईंटवर आपोआप आकाशातून पैसा, हा तुमचा बँक असेल, काय असेल, बिझनेस स्पॉट असेल, त्या ठिकाणी आपोआप तुम्हाला पैसा मिळालाच पाहिजे. आणि सोनंही ठेवू शकतो. सोनं पण ठेवू शकतो आणि हे दोन्ही ठेवू शकतो व्यवस्थित. आपल्याकडे असतात ना चेन असतात. हा, काही लोकांनी काय केलं, चांदीचे दागिन्यासाठी वेगळं घेतले, सोन्यासाठी वेगळं घेतले, असं पण त्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे प्रोसेस झाली बघा. म्हणजे पैसा गणपती आला, तिथं लक्ष्मी आली, बालाजीच्या समोर असल्यामुळे पैसा आल्यानंतर कुठे गेला? मनी बॉक्समध्ये गेला. आता मनी बॉक्समध्ये पैसा ठेवला आपण, रक्षण कोण करणार? आता कुबेर करणार. कुबेराचा माझा हा एक प्रोडक्ट आहे की जो आपल्या ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय हा मंत्र आहे आणि हा कुबेराचा प्रोडक्ट त्या पैशाच्या कपाटाच्या समोर ठेवायचा. तुम्ही ते ऍक्टिव्ह करता ना, म्हणजे बेसिकली उत्तर दिशेकडून जे कुबेराचं दृष्टी असायला हवी. करेक्ट. ते ऍक्टिव्ह करतो, विथ यंत्र करतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या देवतेची मूर्ती, त्या देवतेचे यंत्र आणि त्या देवतेचा मंत्र. 3 गोष्टी झाल्याशिवाय आपली भारतीय संस्कृती कंप्लीट होत नाही. ते मंत्र जपणं किंवा हा पाठ खूप अध्यात्माचा पाठ वेगळा येतो. म्हणून आता ह्या देवाला पाया पडतो, काय बोलणार? डोक्यात काय येणार तुमच्या? कुबेराला पाया पडतो, मी मंत्र दिलाय, ओम ह्रीं श्रीं वित्तेश्वराय नमः. परफेक्ट एकदम जातं. ओम श्री व्यंकटेशाय नमः. कुबेराचं मंत्र म्हणजे ते यंत्र जे असतं ते त्यांच्या देवघरात ठेवावं का कुठे ठेवावं? ज्यावेळेला आम्ही लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला कुबेराचं ते यंत्र आणणार, मग तेव्हा पूजा करणार, पण ते एरवी कुठे ठेवायचं हे कळत नाही. मला असं वाटतं या प्रोडक्टमुळे मुद्दा काय, हे सगळे जे मुव्हेबल प्रोडक्ट आहेत ना, हे ज्या दिल्यानंतर हे तुम्ही दिवाळीच्या वेळेला ह्याला काढू शकता बाहेर, मंदिरात ठेवून ते पूजा बिजा करू शकता, मनी बॉक्सची पूजा करू शकता आणि हे बालाईची पूजा हे करू शकता, परत ते लावू शकता. ऍक्टिव्ह करता ना तुम्ही त्याला. ओके, ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह. श्री यंत्र एक आहे, त्याचे पण पूजा करू शकता. म्हणजे बघा, फायनान्सच्या पॉईंट ऑफ फायनान्सच्या देवता कोण आहे त्या सगळ्या गरजेचे आहेत. कुबेर देवता आहे, बालाजी विष्णू देवता आहे, पोझिशनिंग त्यांचं आहे, गणपतीची आज्ञा पाहिजे पहिल्यांदा की या घरात घुसण्यासाठी. हे प्रोसेस आहे ना, तर त्याशिवाय पैसे नाही येऊ शकत एकदम प्रॉपर. माझा म्हणायचा उद्देश काय आहे की प्रोडक्ट हे असे आहेत की जादू करत नाहीत, त्याच्या प्लेसमेंट दाखवतात की ज्यामुळे घरामध्ये प्रगती होते. करेक्ट. पण वास्तूमध्ये हेच तर सांगितलेलं आहे. येस, म्हणून त्यासाठी अन्नपूर्णाचं मी असा प्रोडक्ट वेगळं काढतो की जो किचन चुकीच्या ठिकाणी असेल तरी हे तुम्ही वापरू शकता.
अन्नपूर्णाचं पूर्ण ग्रीन कलरचं अन्नपूर्णाची मूर्ती केली. त्या ठिकाणी थोडा स्पेस दिला आहे आपल्याला थोडंसं त्या नैवेद्य ठेवण्यासाठी. हे या अन्नपूर्णा देवीचं यंत्र आहे. इथं वरुण यंत्र म्हणजे पाऊसवर डिपेंड असं अन्न जे आहे ते यंत्र आहे. त्यानंतर दोष, त्या ठिकाणी दोष आहे, दोष नाशक यंत्र येतं. कारण हे जी ओरा लेवल पसरते घरामध्ये, म्हणजे आग्नेय कोपऱ्यात जर किचन नसेल तर हे लावल्यामुळे या मागच्या यंत्र आणि देवीची पूजा यामुळे तुमचा दोष बऱ्यापैकी नाहीसा होतो. कुठल्या दिशेला किचन खरं तर असावं स्वयंपाक आग्नेयाला हे किचन असावं, पण प्रत्येक ठिकाणी हे शक्य होत नाही होत. म्हणून ते बघा, माझ्या आजपर्यंत टेक्निकल नॉलेजमध्ये आग्नेय इज परफेक्ट, सेकंड सेंटर ईस्ट और सेंटर वेस्ट या 3 पोझिशनला प्रॉब्लेम कधी येत नाही. बाकीच्या ठिकाणी प्रॉब्लेमच येतो. काही ना काही पैसे म्हणजे वायव्य कोपऱ्यात पती पत्नी वाद होऊ शकतात किंवा पैसा टिकत नाही, प्रचंड खर्च. ओके, ईशान्य कोपऱ्यात मुलांची बुद्धी चालत नाही. ओके, अभ्यास का खूप करतात पण लक्षात राहत नाही, अन्नाला चव राहत नाही. करतो छान, भरपूर चांगला मसाला घालून कराल, पण एक टेस्ट यायला पाहिजे, अरोमा तो मिळत नाही, नासाडी होते. साऊथ वेस्टला असं बायकांचं गायनॅक प्रॉब्लेम किंवा मानसिक त्रास, बायका काय आजारपणामध्येच गुंतलेले असतात. हा हे झालं ते झालं असं झालं तर झालं. साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्यला किचन असेल तर पती पत्नीमध्ये वाद होतात, मिसअंडरस्टँडिंग व्हायला चालू होतात. ते साऊथ वेस्टला अग्नी लावतो ना डायरेक्ट, तो पृथ्वी तत्वाची जागा अग्नी आपण लावतो. मग असे काय किचन थोडं बदलू शकतो डायरेक्ट, पाईपलाईन हे ते बदलू शकत नाही. म्हणजे आपला जो गॅस आहे तो पूर्व किंवा पश्चिमेला असायला हवा. Yes, बरोबर बरोबर. हा, तर तसं जर ती पोझिशन असेल तर ते करेक्ट आहे. नाही, प्रश्न तो नाही मॅडम. पहिला मुद्दा काय आहे की किचनची पोझिशनच चुकली, संपला विषय. तुम्ही पूर्व करा, पश्चिम दक्षिण करा, प्रॉब्लेम तर येतो. हे लक्षात घ्या. आता ईशान्य कोपऱ्यात आहे, पूर्वेला ओटा केला म्हणजे माझा पूर्वेला ओटा आहे म्हणजे माझं वास्तुशास्त्र पण परफेक्ट आहे, नॉट ॲट ऑल. किचनची पोझिशनच चुकली. तुम्ही किचनचा ओटा कसाही करा, काय फरक पडणार आहे? कारण ते अर्थ एलिमेंट, वॉटर एलिमेंट, फायर एलिमेंट लावताय तुम्ही. मग ते कसं काय ते एक्सपेक्ट. मग त्यासाठीच हे असे उपाय केलेत बघून मी, की ज्यामुळे त्या ठिकाणी शांतता राहावी. तुम्हाला तो अन्नपूर्णा देवीला नैवेद्य सकाळ उठून तुम्ही ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी थोडा भात वगैरे जो काय असेल तो, त्यानंतर अजून एक त्याचा घास काढून किचनच्या बाहेर आपल्याला त्या सिंक जवळ ठेवायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. आपण घरात वेगवेगळ्या शक्ती असतात किंवा पक्षी असतात, त्या दृष्टिकोनात एक भाग 2 भाग तर काढून. पण जैन ह्याच्यामध्ये 3 भाग काढतात अनेक वेळा. जैन लोकांचे अन्नपूर्णाचा काढतात, परत गाईला वेगळा काढतात आणि पक्ष्यांना तो वेगळा काढतात. मी किती 90% लोक करतात, जैन कम्युनिटीमध्ये करतातच. गाईला भाग काढून ठेवतात. ते गाय काय खायला येत नाही, पण ते सबकॉन्शियस मानसिक दृष्टिकोनात जर तुम्ही रिस्पेक्ट द्या, तो तुम्हाला कुठे चांगल्या पोझिशनला एक मन क्लिअर ठेवू शकतो, एक रिस्पेक्ट लेवल ठेवू शकतो आणि अल्टिमेटली तुमची ग्रोथ, मानसिक शांतता या गोष्टी ऑटोमॅटिकली चालू होते. ते किचन झालं. नाही, आपण किती भाग काढावेत असं? 2 तरी भाग, 3 तर गाईचा एक भाग काढला चालेल चांगले. पण जनरल मी काय म्हणतोय, तुम्ही अन्न खाताय, अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद त्याला पाहिजे. बरोबर. आणि त्यानंतरच तुम्ही थोडासा भात नैवेद्य, दूध भात किंवा साखर भात काही नाही, थोडासा सगळाच नैवेद्य छोट्याशा ताटलीमध्ये देऊन अन्नपूर्णा देवीसमोर ठेवा. तिचा अधिकार पहिला आहे, तिला दाखवा नैवेद्य आणि मग तुम्ही खा. बरकत व्हायलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये. आज तुम्ही बालाजीला जरी गेला ना, तुम्ही श्रीशैल आपल्या व्यंकटेश बालाजीला गेला, त्या ठिकाणी पण एक किचन, जे मोठं किचन आहे, ज्या ठिकाणी लाडू वगैरे सगळं तयार होतात ना, तिथं बालाजीचे आईचे पण मंदिर आहे. बालाजी देवताच्या आईचं मंदिर आहे. ते किचनकडे तोंड करू नये. पहिल्यांदा त्या अन्नपूर्णा देवीला भाग पडून आईला भाग दाखवून नंतर ते पुढे इकडे येतं, डायरेक्ट येत नाही. बरोबर, परफेक्शन मध्ये. म्हणजे पूर्वीपासून जे आपण वापरतो ना स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजी आपण वापरल्यामुळे देवी देवतांचा घरामध्ये वास असल्यामुळे जी शांतता आणि समाधान लाभतं ना, ते अल्टिमेट आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं मेन गाभा असतोय. तो गाभा लोकांनी असा पकडून ठेवायला पाहिजे. म्हणून मी आता हे प्रोडक्ट अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, जर्मनीमध्ये आहेत. म्हणजे लोकांना संस्कृत मंत्र तर माझे गेले ना, तिकडच्या लोकांना संस्कृत काय भाषा माहीत नाही आहे. ते पण महत्वाचं आहे. बऱ्याचदा एका शहरातून दुसऱ्या शहरात असं त्यांचं सतत शिफ्टिंग सुरू असतं. त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न पडतो की किचन बाबा अमुक ठिकाणी असायला हवं, पण ते नाहीये किंवा आणखीन. तर त्यासाठी हा उत्तम पर्याय असं मला वाटतं. येस येस येस. हां, तर बघा कसं आहे, अनेक लोकांच्या डोक्यात असं असतं, माझ्याकडे आले ना, म्हटलं असं वास्तुशास्त्र म्हणून हे इथं करा ते करा, पण आमचं भाड्याचं घर आहे. सगळ्यात लक्षात ठेवा महत्त्वाचं, भाड्याचं घर आणि विकतचं घर
हे तुमच्या फक्त मेमरीमध्ये आहे. मी जर मेमरीचं काढून टाकलं, तुम्ही डिलीट केलं, घरात बसल्या बसल्या कुठलं घर आहे कळणार नाही. मग स्वतःचं काय भाड्याचं आहे. वास्तुशास्त्र हे काही बघत नाही, बरोबर, काही बघत नाही. वास्तुशास्त्र हे तुमच्या रेंटमध्ये असू दे किंवा स्वतःचं, ते रिझल्ट तेवढंच देतं. जे इकडं तिकडे फिरतात, म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी, अशा लोकांना जे काय माझे प्रोडक्ट आहेत ना, हे म्हणजे घराघराप्रमाणे बदलत नाहीत. महत्वाचा मुद्दा तो आहे. दॅट वी कॅन रिमूव्ह इट. ते रिमूव्ह करून त्या ठिकाणी परत वापरू शकता. बालाजी बंडोचं एक बंडो, जे 24 प्रोडक्ट, एक प्रोडक्ट नाही बरं का, 24 प्रोडक्ट आहेत. गायत्री मंत्राच्या वर आधारित 24 प्रोडक्ट काढलेले आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. मुलांच्या अभ्यासासाठी पेन स्टँड केलेलं आहे. त्यात गणपती आणि सरस्वती 2 मूर्त्या आहेत. तिथं पेन ठेवायचा. पाया पडताना हात, म्हणजे पेन घ्यायला गेलो की दोन्ही देवतांच्या पायाजवळ आपला हात जातो. ते झालं. असे अनेक प्रोडक्ट. त्यातला अजून एक प्रोडक्ट आहे, तो सांगायचा महत्वाचा आहे, तो म्हणजे टॉयलेट बाथरूमसाठी. हा, मी तुम्हाला विचारणारच होते. तर टॉयलेट बाथरूम हा, तोही खूप महत्वाचा मुद्दा असतो. असायलाच नाही पाहिजे. वास्तुशास्त्राप्रमाणे घरात असायलाच नाही पाहिजे. असेल तर तो पश्चिमेची दिशा जी आहे, परफेक्ट पश्चिमेला असेल तर बऱ्यापैकी जरा ते दोष 80% कव्हर झाला समजायचं. 20% राहिला. बाकी ठिकाणी कुठं असेल तर चालत नाही. मग पूर्वीच्याकडे मोठमोठे बंगले बांधायचे, वाडे बांधायचे, बाहेर असायचे. इथं काय घरात टॉयलेट नसायचेच पूर्वी. मग हा जो दोष आहे, हा दोष हा परत तोच प्रॉब्लेम करतो. ईशान्य कोपऱ्यात आला तर वर्स्ट, मुलांचा अभ्यास होत नाही. आग्नेयाचं फायनान्शियल कंडिशन पूर्ण वीकच करून टाकतो. कर्जबाजारीत पैसे आले गेले. मुलींची लग्न ठरत नाहीत. बायका आजारी पडतात त्यामध्ये. साऊथ वेस्टला असेल तर माणसाची प्रगती करता पुरुष जो आहे ना, त्याला प्रमोशन हे ते मिळालं पाहिजे, ते होत नाही. नॉर्थ वेस्टला असेल तर बिझनेस डेव्हलपमेंट होत नाही. रिलेशन डेव्हलपमेंट सगळे संपतात. लग्न वगैरे असे कार्य जी घरात घडली पाहिजे ती लवकर घडत नाहीत. मग प्रॉब्लेम येतो, का लग्न का ठरत नाही. उत्तरेला तर खुफेराची दिशा आहे. त्या ठिकाणी टॉयलेट ड्रेन झाल्याने तुम्ही रिस्पेक्ट करताय त्या पोझिशनला. मग पैसा कसा टिकणार? पैसा ऑटोमॅटिकली येतच नाही. दक्षिणेला तर मंगळाची दिशा आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही टॉयलेट बाथरूम असेल तर काय होतं, ब्रँडिंगच होत नाही. समाजामध्ये व्हॅल्यूज मिळत नाही. खूप काम करतोय म्हणून प्रमोशन नाही, खूप काम करतोय प्रामाणिक आहे पण एक ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे समाजामध्ये. तो दक्षिण दिशेला खूप महत्त्वाची असते. पण ती खराब झाली टॉयलेट बाथरूम की तुम्हाला समाजामध्ये खूप काय मोठं इज्जत वगैरे मिळत नाही. तुम्ही झगडत राहता किंवा एखादा माणूस खूप ब्रँड एस्टॅब्लिश आहे आणि अशा ठिकाणी जाऊन राहिला की ते नेमकं दक्षिणेला टॉयलेट बाथरूम आहे, तर ऑटोमॅटिकली त्याचं नाव खराब व्हायला चालू होतं, ॲलिगेशन्स यायला चालू होतं. पण पंडितजी 90% लोकांचं जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांचं हा इश्यू असतोच. यासाठीच मी प्रोडक्ट काढलेला आहे. तो म्हणजे हा मिररचा माझा प्रोडक्ट आहे. बरं, हे असा मिरर आहे. बरं, ह्याला फेंगशुई आणि वास्तू दोन्ही कॉम्बिनेशन आहे. 5 इंच बाय 5 इंच हाच रूल, एवढाच मिरर पाहिजे. आणि बॅक साईडला हे त्या दोषनाशक, त्या एरियाचा दोष घालण्यासाठी ह्याचा ओरा पूर्ण पसरतो. हे जेव्हा टॉयलेटच्या दरवाजाला तुम्ही लावता तेव्हा तुम्ही ते ऑटोमॅटिकली त्यातनं जे रिफ्लेक्शन आत पडतं ते गायब झाल्यासारखं इफेक्ट होतो त्याचा. ओके, म्हणजे इथं आरसा पण लावला समजा, इथे ती बाजू एक्सटेंड होते ना आतमध्ये. सपोज आपला उत्तरेला टॉयलेट बाथरूम आहे, येस येस, आणि दक्षिणेला त्याचा दरवाजा उघडतोय, अशी पोझिशन हा, असते, तर आपण त्या दरवाजा वर लावायचं आय लेवलला, किंवा दरवाजाच्या वर चौकट असते ना त्याच्यावर लावायचं. बोथ दोन्ही लावू शकता. त्याने काय होतं, त्यामुळे कसं होतं, मिरर जे इफेक्ट आहे ना, तो मिरर जी जेवढी जागा 10-12 फूट पुढे दिसते ती आतमध्ये एक्सटेंड होऊन जाते. बरोबर. म्हणजे मी एक इंजिनियर आहे, मी असं सुपरस्टिशियस माझ्या अंधश्रद्धा काही नाही आहे. मी म्हणतो खरंच हे आहे का, होतंय का, मग R&D करून ना प्रोडक्ट किती साईजचा पाहिजे, काय पाहिजे तो काढला. आणि मागं ओरा, नुसतं मिरर नाही आहे तो, मागं ओरा सगळं मिळण्यासाठी यंत्र पण दिले की जे आपल्या वास्तुशास्त्राच्या मोठमोठ्या पुस्तक ग्रंथामध्ये आहे. ते यंत्र पण बॅक साईड लावलं, ते ओरा पण राहतो त्याचा, निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून. आणि रिफ्लेक्शनमुळे अल्टिमेटली ती जागा पण, तो कोपरा पण वाढतो. त्यांना गॅरंटीली फरक हा पडतोच, 100% लोक घेऊन जातात, पडतोच फरक. ओके, तर हे महत्त्व. आणि टॉयलेटची आतली बाजू जी स्वच्छ असणं सगळ्यात गरजेची. क्लीनलीनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण तो सगळ्यात मोठा ड्रेनचा पॉईंट आहे. मग त्यामध्ये तुम्हाला एक ग्लास, काचेचा ग्लास त्यात मीठ ठेवू शकता, तरी तुम्हाला त्याला गॅरंटीली फरक त्या ठिकाणी 100% पडतो. आतली बाजू क्लीन करण्यासाठी म्हणतो, आतमध्ये ड्रेन नाही पाहिजे, स्वच्छता पाहिजे. मग आतमध्ये तुम्ही जे काय वापरता, जे हे वापरता, बादली असेल किंवा हे असेल, ते त्या दिशेच्या रंगाप्रमाणे कुठलं वापरलं पाहिजे त्याला पण एक लॉजिक आहे. की दक्षिणेला मी ठेवतोय तर मला लाल बादली ठेवणं, दक्षिणेला मी ठेवतोय तर मला लाल बादली पाहिजे, किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवतो मला ग्रीन कलरचा आतला सगळं असायला पाहिजे, कलर पण आतला तो ग्रीन असायला पाहिजे. किंवा आपला सेंटर नॉर्थला आपण जर एखादं टॉयलेट बाथरूम असेल, बाहेरच्या साईडला मी एक्सटेंड करतो, आतल्या बाजूला काय असलं पाहिजे,
अक्वामरीन कलर आतल्या बाजूला असला पाहिजे किंवा त्या टाईपचं सगळं बर्तन किंवा जे ते असले पाहिजे. साऊथ ईस्ट कोपऱ्यात सांगितलं. नॉर्थ वेस्टला असतं तर व्हाईट कलर असायला पाहिजे. आतले बकेट ते व्हाईट असले सगळ्यात चांगलं. किंवा नॉर्थ ईस्टला किंवा साऊथ वेस्टला अर्थ एलिमेंट आहे म्हटलं तर आपलं येल्लो किंवा बेज कलर सगळं असलं पाहिजे. आत पण तो तुम्ही कलर द्यायला पाहिजे. क्लीननेस पाहिजे. बाथरूममधल्या टाईल्स किंवा हे ते क्रॅक असणं अजिबात बरोबर नाही. अच्छा. एकदम शार्प एज असतात. त्यामध्ये अजून निगेटिव्ह जास्त डेव्हलप होते. जाळी जळमट तर बिलकुलच नाही पाहिजे. एखादा बल्बच लागत नाही, असं बल्ब तुटूनच पडलेलं आहे, मग तुम्ही असं जे काय असं आहे ना, हे सगळं स्वच्छ व्यवस्थित परफेक्ट क्लीन अशा आणि कलर विथ कॉम्बिनेशन असेल तर दोष अल्टिमेटली कमी होतो. काय होतं, जेवढं तुमचं टॉयलेट घाण असेल ना तर राहू जास्त त्या ठिकाणी उद्दीपित होतो आणि राहू मेक्स डिले. मग सगळ्या कामात डिले तो स्वतःहून चालू करतो. एखाद्या पत्रिकेत जर राहू जर अतिशय वाईट अवस्थेत असेल आणि जर अस्वच्छ असेल तो माणूस ताबडतोब आजारी पडला सुरुवात होतो. असं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र कॉम्बिनेशन पण आहे. तुम्ही कसं वापरता काय नाही, पण हे बेसिक तुम्हाला टिप्स सांगितलं की टॉयलेटसाठी काय काय आपण करू शकतो. बरोबर. पण हा एक चांगला उपाय आहे मला असं वाटतं. चांगला तोडगा हे आहे. खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याला काय तोडच नाही. म्हणजे हे असा उपाय कोणाकडे नाही पण आहे. बरोबर. पिरॅमिडचा काय उपयोग नाही, ह्याला काही नाही करू शकत. आपला हा एकच पॉईंट आहे आणि तो वर्क होतोय. गेल्या 10 वर्षापासून मी वर्ल्ड वाईड चेक केलं. मी इथंच नाही, माझं US माझं न्यूयॉर्कला पण ऑफिस आहे रजिस्टर्ड, लंडनला रजिस्टर्ड ऑफिस, त्या ठिकाणी पण सगळं मी वापरलेलं आहे. सगळ्या रिझल्ट. आणि बाहेरच्या देशामध्ये खेळा मारायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम असतो. बाहेर रेंटलच लोक राहतात ना, त्यामुळे सगळे प्रोडक्ट 100% बाहेर जे लोक वापरतात आणि ते कधी मूव्ह करायचं असेल ते बरोबर घेऊन मूव्ह करून ते पुढं परत ते वापरू शकतात. यातले बरेचसे प्रोडक्ट मी घेणारच आहे आता, पण ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी आपण काय लिंक देणार आहोत? आपलं वेबसाईट तर आहेच आहे. panditshore124.com ही वेबसाईट आहे. मुद्दा काय आहे की तुम्ही मला काय करू शकता, तुम्ही तुमच्या घराचा हाताने प्लॅन काढून ना तो ऑफिसला पाठवा किंवा इथं कुणी येत असेल तर या तुम्ही. माझा मुलगा वास्तुशास्त्र तज्ञ आहे. तो सगळं रेसिडेन्शियल काम करतो. मी इंडस्ट्रीचं काम फक्त मॅक्झिमम करतो. ऑफिसमध्ये स्टाफ पण आहे 20-25 लोकांचा. त्या ठिकाणी एक्सपर्ट लोकांना मी ट्रेन केलंय. त्यांना प्लॅन दाखवला की सांगते तुम्हाला काय काय करायला पाहिजे. बरोबर. किंवा तुम्हाला वाटलं की नाही फोनवरच पाहिजे, तुम्ही प्लॅन पाठवून द्या आणि ते फोनवर सांगतील की तुमच्या घरात काय काय करायला पाहिजे, काय काय प्रॉब्लेम सांगतील तुम्हाला आणि काय काय करायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगतील. म्हणजे तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे होण्यासाठी विदाऊट तोडफोड. आता मुलांचा अभ्यासाचा पॉईंट आहे मॅडम. त्यामध्ये ताम्रजलम माझं प्रोडक्ट आहे. ते तांब्याचं पाणी जे आहे, आत यंत्र आहे, ते यंत्राचं पाणी पिलं. ज्या लोकांना 65% मार्क पडलेत तर हे तुम्ही असे प्रोडक्ट मुलांच्या अभ्यासासाठी. गणपती आणि सरस्वती पेन स्टँड आहे. आता अनेक वेळा कसं असतं की नैऋत्य कोपऱ्यामध्ये पती पत्नीची बेडरूम पाहिजे. आता ईशान्य असलं काय करणार, त्यासाठी पण एक पती पत्नीचं एक वेगळं फ्रेम असलं, वेगळं एक प्रोडक्ट काढलेलं आहे की जे कुठेही जरी तुमचं बेडरूम जरी असेल तरी सुद्धा त्या बेडरूम मध्ये सुख शांती नांदली पाहिजे. पती पत्नी वादविवाद नाही व्हायला पाहिजे. ते एक वेगळे प्रोडक्ट आहेत. पण देवघर जे आहे ते देवघर कुठल्या दिशेला असावं ते आपण ठेवू शकतो, कारण म्हणजे त्याच्यासाठी वास्तुशास्त्र पण देवघर पण माझा आहे प्रोडक्ट आहे वेगळा. बरं. डायमेन्शन तशी पाहिजेत ना. तुम्ही कुठलं जर आणलं, षटकोणी आलं, पंचकोणी आणलं आणि तुम्ही ठेवलं, वर कळस आहे, अशी देवघर कशी चालतात? कळस चालत नाही चालत. घरामध्ये नाही कळस चालत. बाहेर देव मंदिर करू शकता, घरात नाही करू शकत तुम्ही. बरोबर. देवघराचं पोझिशन काही लोक काय करतात, बेडरूम मध्ये देव ठेवतात. काही लोक किचन मध्ये ठेवतात, काही हॉलमध्येच ठेवतात. काही लोक ते घराच्या ईशान्य कोपऱ्याला देवघर ठेवायला जातात. नेमकं ते बेडरूम येतं, आता बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवून टाकतात. मुद्दा लक्षात घ्या, बेडरूम मध्ये देवघर ऍब्सोल्युटली चालतच नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये ऍब्सोल्युटली देवघर चालत नाही. देवघर कुठं चालले तर फक्त किचन मध्ये किंवा सेपरेट रूम पाहिजे. जर तुम्ही हॉलमध्ये ठेवत असाल तर देवघर जे आहे ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे किचनमध्ये असणं जास्त चांगलं. आता कुठं ठेवायचं किचनमध्ये हा एक पॉईंट येतो. तुम्ही पूर्वेच्या भिंतीला किंवा पश्चिमेच्या भिंतीला टांगू शकता व्यवस्थित तुमच्या आय लेवलला, कारण सहस्त्र चक्र आज्ञाचक्र इथं आहे. ओके. दुसरं काय, आपण जर खाली देवघर ठेवणार असेल, मांडी घातल्यानंतर आपल्या नाभीच्या बिंबीच्या वर देवाची पोझिशन यायला पाहिजे. म्हणजे आपले चक्र जे आहेत, चक्रावर देवाचा प्रकाश तिथं येणं सगळ्यात गरजेचं आहे. काही लोक एकदम ते पाठावर ठेवतात, काही एकदम मध्येच ठेवतात. त्यापेक्षा ही परफेक्ट पोझिशन आहे पूर्वेला किंवा पश्चिमेला. आता प्रत्येकाला ईशान्य कोपऱ्यात जागा मिळेलच त्याची काही गॅरंटी नसते. म्हणून काय म्हणणं, पूर्व पश्चिम देवघर ठेवा. कुठेही जिथे पूर्वेच्या वॉलला ठेवा, पश्चिमेच्या वॉलला ठेवा. म्हणजे पूर्वेला जर असेल देवाची पोझिशन, तुमचं तोंड पश्चिमेला होईल. पश्चिमेला देवाचं तोंड तुमचं पूर्वेला होईल. दक्षिण उत्तर असेल तर एकाचं तोंड दक्षिणेला होणारच आहे.
बरोबर. आयदर देवाचं तर होईल किंवा तुमचं तरी होईल, हो बरोबर. किंवा ही पोझिशन सगळ्यात महत्वाची आहे. हम्म, तर जिन्याखाली वगैरे देवघर पण नाही चालत. हम्म, हम्म. आणि हॉलमध्ये जर तुम्हाला जागा नसेल, करायचं असेल तर ते हाईड व्हायला पाहिजे, दुसऱ्या कुणाला दिसायला नाही पाहिजे. आता देवघरामध्ये कुठले देव असावेत, कशी पोझिशन असावी काय? देवघरामध्ये एक तर गणपती सगळ्यात महत्त्वाचं, सुपारी, हम्म, शंख जो आहे तो पाहिजे, हम्म. विष्णू स्वरूप आहे. बरोबर. त्याचं तोंड देवाकडे टोक पाहिजे. अच्छा, उभं ठेवायचं हां, का ते? आणि आपल्या डाव्या बाजूला पाहिजे. बरं. आता शंख, त्याला ते सगळे प्रोटोकॉल आहेत, कोण ठेवायला पाहिजे, काय ठेवायला पाहिजे. हां. ओके. आणि काही उजव्या साईडला ठेवतात. हम्म, आपण बसल्यानंतर पूजेला डाव्या साईडला शंख पाहिजे आणि तोंड देवाकडे पाहिजे, टोक त्याचं जे आहे ते. बरं. हम्म, महादेवाची पिंड पाहिजे, ते पितळेची असेल चालेल, हम्म, किंवा पारशिवलिंग पण चालेल, स्फटिकाचं पण चालेल. हम्म. दगडाची शिवलिंग घरामध्ये ठेवली की प्रॉब्लेम म्हणजे सत्यानाश होतो जाताना बघितलेलं आहे मी. हम्म, हम्म. काही लोक कुठं गेलेले असतात, हा चांगली महादेवाची पिंड चांगली मोठी असते, आपण ठेवून टाकू, इट्स नॉट अलाउड. हम्म, म्हणजे प्रॅक्टिकली मी ते अनेक लोकांच्या घरात दगडाचे पिंड आल्यानंतर विदिन 6 मंथ्समध्ये सगळं मेस झालेलं बघितलं. हम्म, हम्म. काळे असते, काळे नाही ठेवायची, हम्म, फारच शिवलिंग किंवा ते ठेवून. मात्र नंदी हे मोस्ट इम्पॉर्टंट, हम्म. नंदी तर पाहिजेच पाहिजे. कारण शेवटी बघा, तुमच्या घरामध्ये आजारपण हे ते कुठलं काही होतच असतं, मग ती देवता नको समोर तुम्हाला हम्म. प्रे करायला, म्हणून महादेवाची पिंड तर असतच असते. हम्म. गणपती देव गणपती तो तर असायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही लक्ष्मीचं तर फोटो असणं किंवा मूर्ती असणं किंवा श्रीयंत्र या गोष्टी तर गरजेचेच आहेत. बरोबर. मग तुम्हाला ॲडिशनल तुम्ही मग टाक देवाचा, ह्या देवा त्या, दॅट डिपेंड्स अपॉन की ठेवायचं का नाही. हां. काय डबल डबल ठेवतात. गणपती आणि एक चांदीचा आहे, अन्नपूर्णा. अन्नपूर्णा तो प्रोडक्ट आहे आपला, हां. आपण किचनमध्ये लावलाच आहे, त्यामुळे हां. तो ठेवायची आवश्यकता नाही, बरोबर. कारण डायरेक्ट ॲक्सेसिबल आहे, तिथंच पोझिशन आहे. काही लोक डबल डबल ट्रिपल देव ठेवतात, ह्यांनी हां. दिला त्यांनी दिला, हां. 4 बाळकृष्ण 5 बाळकृष्ण असं नाही, सिंगल. हम्म. इथे ते एवढे पसारा वाढवून ठेवतात, त्यामुळे ते कोणी पूजा करायची हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, एवढे धुवून परत ठेवायचे वगैरे. हम्म. स्मॉल अँड स्वीट ना, थोडंसं छोटं व्यवस्थित तुम्ही ते करू शकता. हम्म. सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी पूजन इज मोस्ट इफेक्टिव्ह, बरं. जबरदस्त इफेक्टिव्ह. माझ्या आजपर्यंतच्या 30 इयर्सच्या करिअरमध्ये ज्यांना मी पौर्णिमेची पूजा करायला सांगितले त्यांना पैशाचं कधी कमी पडलेलंच नाही आजपर्यंत. दर पौर्णिमेला दर करायचं. पौर्णिमेला गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचं आहे, म्हणजे पाटावर लक्ष्मी ठेवून सगळं त्या ठिकाणी पूजा. आणि बायकांनी जेव्हा स्त्रियांनी लक्ष्मीची पूजा करेल तेव्हा पांढरं वस्त्र वापरायचं आहे, पण डिझायनरचं, प्युअर पांढरं नाही, डिझायनर पांढरं वस्त्र वापरायचं आहे. आणि लक्ष्मीची कलश पूजन वगैरे सगळं करायचं आहे. आणि मग पायस नैवेद्य दाखवायचा. पायस म्हणजे काय, दूध, साखर आणि भात, हम्म. हाच लक्ष्मीचा नैवेद्य आहे. बरं. आणि किशमिश म्हणजे काळे मनुके आपले असतात, ते कुबेराचा हम्म. प्रसाद आहे तो. ते 2 तर त्यावेळेला असायला पाहिजे. हम्म. 2 मंत्र म्हणायचे. हम्म. ओम श्री महालक्ष्मी आणि महा म्हणू शकता. महालक्ष्मी ओम श्रीम नमः सिंपल मंत्र आहे. हम्म. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम 108 वेळा म्हणा. हा एक पॉईंट झाला. आपण पौर्णिमेला का करतो पूजा, पौर्णिमा म्हणून करतो ना. हम्म. अनेक बायका पौर्णिमेचं व्रत करतात, हम्म. पण ते चंद्राकडे जातच नाहीत. म्हणजे बघतच नाही. मग चंद्राकडे जाऊन त्याला औक्षण करून त्याच्याकडे बघत 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. हम्म. आणि मग खाली परत गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग पायस करून नैवेद्य दाखवायचा. बस तुम्हाला 4-5 पौर्णिमेचा इफेक्ट याला चालू होतो. बरं. आणि जे बिझनेसमॅन आहे त्या लोकांना स्पेसिफिकली सांगेल मी हम्म. की ज्या तुमचं ऑफिस वगैरे जे काय असेल, घरामध्ये लक्ष्मीचं पूजन होईल आणि तुमच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा घाला. दर पौर्णिमेला जबरदस्त इफेक्ट येतो, खूप इफेक्ट येतो. बरं. म्हणजे घरी तुम्ही लक्ष्मी पूजा करता आणि तुम्ही पूर्ण इथं तुम्ही विष्णूची पूजा करता, हम्म. फायदा होतोच. हम्म. काय लोकांना ॲक्सेसिबल आहे किंवा फायनान्शियली शक्य असेल, दर पौर्णिमेला घरी जरी तुम्ही सत्यनारायणाची पूजा घातला तरी जबरदस्त इफेक्ट येतो. हम्म. डायरेक्ट विष्णूची पूजा करता ना हम्म. तुम्ही, विष्णूची पूजा कुठं करतो आपण, हो. करतच नाही कधी आपण. सेपरेट असं नाही ना त्याला काय असं. हम्म. म्हणून सत्यनारायणाची पूजा केलं कधी चांगलं. आणि विष्णू उभा असलेल्या विष्णूची मूर्ती ही तुमच्या देवघरात पाहिजे. अच्छा. जसं महादेव ठेवतोय तसं विष्णू पण पाहिजे, हम्म. कारण ते तर तुम्हाला सोर्स आहे, सोर्स ऑफ मनी आहे. हम्म. आणि लक्ष्मी आणि त्या ठिकाणी तुम्ही बालाजी किंवा विष्णू ही जोडी असेल तर कसं काय पैशाला कमी पडेल. ॲटलिस्ट पाया पडताना समोर विष्णू दिसतोय, लक्ष्मी दिसतोय, सबकॉन्शियसमध्ये तुम्ही ॲटोमॅटिकली ते कॉल करता ना. कॉल केलं की ॲटोमॅटिकली ते वाईट तिथपर्यंत पोहोचतात ना. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे की ते असणं डोळ्यासमोर पाहिजे. बाळकृष्ण
असावा का काय? नाही, बाळकृष्ण आहे 100%. हा, असं. बाळकृष्ण हा असायलाच पाहिजे. ते तुमचं पुढचं संतान वृद्धी होण्यासाठी, बरोबर. तुमचं वंशवृद्धी होण्यासाठी, यासाठी बाळकृष्ण हे. म्हणून बघा, जेव्हा लग्न होतं त्यावेळेला बाळकृष्ण 100% हो, दिला जातो. दिलाच जातो. बरोबर. का दिला जातो? रिझनच ते आहे की पुढचं तुमची समृद्धी व्हावी हम्म. आणि तुमचं संतान वृद्धी वगैरे पुढचं पिढी वाढावी, यासाठी बाळकृष्ण तो ट्रान्सफर केला. तो तर ऑटोमॅटिकली असतो, घ्यायची गरज नसते. कुठल्याही घरात आलेलाच असतो तो. लग्न बिग्न होतं ते ऑटोमॅटिकली येतं. नसेल तर 100% लोकांनी आणलंच पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही दिवा लावताना हे तिळाचा तेला दिवा लावणं अतिशय उत्तम, अच्छा. हा. बेस्ट. तिळा तेला दिवाला बेस्ट आहे. आणि धूप तर लावतो आपण. हा, आता उदबत्ती काय धूप हा एक मोठा प्रॉब्लेम येतो. हा. आता हल्लीच्या उदबत्त्या बघितल्या ना, वास चांगला येतो, पण त्यामध्ये ते वेताची काडी आतमध्ये असते हा. की जी राहू रिप्रेझेंट करते. बरं. त्याशिवाय धूप काड्या बत्त्या असतात किंवा चौकोनी धूप असतात असे, दॅट इज बेस्ट. त्यात काय लाकूड काय असं काय काडीबिडी काय धूर व्हायचा संबंधच नाही. बरोबर. तसा धूप लावा किंवा आपलं ऊद असतो तो धूप घरामध्ये फिरवा सगळीकडे, कोपऱ्या कोपऱ्यात. वाईट एनर्जी घरात कुठं बसू शकते? कुठल्याही कोपऱ्यातच बसते. आता आधीमध्ये नसते ती. पण अग्नी जिथपर्यंत पोहोचला तुमचा की अल्टिमेटली निगेटिव्हिटी घरातली निघून जाते. आणि तुम्ही टॉयलेट बाथरूम पण दाखवायला हरकत काय? ते असं नाही का ते हॉलमध्ये दाखवायचं. जे जे चौकोन चौकोन ज्या घरात जे प्लेसमेंट्स आहेत सगळीकडे तुम्ही धूप, बाहेरच्या एरियामध्ये धूप तर दाखवणं गरजेचंच आहे. त्यामुळे खूप मोठा फायदा घरामध्ये, ऊर्जा लेवल वाढते. बरं, देवघराबद्दल माहिती आपल्याला कळलेली आहे. पण आता बरेच जण इंटिरियर करतात, तर त्या इंटिरियर डिझायनिंगचा आपल्या वास्तुशास्त्राशी काही संबंध असतो का? किंवा ते कसं असलं पाहिजे? त्याप्रमाणे इंटिरियर डिझायनिंग व्हायला हवं का? येस, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक लोकांना असं वाटतं की वास्तुशास्त्रावर बघून मी घर घेतलेलं आहे, म्हणजे मला कसं पाहिजे इंटिरियर केले खूप छान. असं नाही होऊ शकत. तुमचं घर वास्तुशास्त्र पण 80% चांगलं आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे कसंही जर इंटिरियर डिझायनिंग तुम्ही केलं आणि त्याचं वापरलं तर ते 80% डायरेक्ट 40%ला येऊ शकतो. तुमचं घर वास्तुशास्त्रामुळे 40% चांगलं आहे. फक्त इंटिरियर डिझायनिंग चांगलं करून तुम्ही ते 80% पण नेऊ शकता. बरं. त्यामुळे सगळ्यात मोठा रोल घराचा जो आहे इंटिरियर. आता मग आपण बोललो की पैशाचं कपाट उत्तरला तोंड करायला पाहिजे, तो इंटिरियरची टिप होती ना ती एक. बरोबर. ते जर उलटे केलं असतं तर कितीही वास्तूला चांगलं घर असू दे, तुमचं पैशाची पोझिशन चुकलं की सगळं चुकलं. बरोबर. म्हणून आता जे इंटिरियर असायला पाहिजे, थोडक्यात तुम्हाला मी सांगू कसं पाहिजे. आपण आता हॉलचा विचार करतो. हॉलमध्ये टीव्ही हा मोस्ट प्रॉब्ली उत्तरेच्या किंवा पूर्वेच्या भिंतीला पाहिजे. बरं. म्हणजे सिटिंग अरेंजमेंट तुमची दक्षिणेला आणि पश्चिमेला येते. म्हणजे जडत्व सगळं दक्षिणेला पश्चिमेला येतं. ओपन स्पेस तुमच्या घरात उत्तरेला आणि पूर्वेला राहते. एकदम प्लेझंट पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते. ओके. आता घरातल्या लोकांचे फोटो लावायचे असले पश्चिमेला लावायचे. कुटुंबाची दिशा ती आहे की ज्यामुळे तिथं गॅरंटीला फायदा होतो. आता तुम्हाला एक फिश टँक म्हणून लोक ठेवतात, ते उत्तरेच्या भिंतीला पाहिजे किंवा पूर्वेला पाहिजे. आग्नेय किंवा दक्षिणेचा आजार पण नक्की येतं. अनेक लोकांच्या घरात दक्षिणेला किंवा आग्नेयला फिश टँक असल्या लोकांचं किडनीचं ऑपरेशन ऍक्सिडेंट झालं बघितलेलं आहे मी. म्हणजे मी प्रॅक्टिकली बघितले म्हणून मी सांगतो की इथं असायला पाहिजे, इथंच पाहिजे, दुसरं काही चालतच नाही. ओके. आता बेडरूमचा विचार करा. बेडरूममध्ये बेड कसं पाहिजे? दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय आणि पश्चिमेला डोकं, पूर्वेला पाय. इज परफेक्ट. कधी कधी पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय पण चालेल, पण वास्तूमध्ये कसं आहे, दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा ही जड पाहिजे, उत्तर आणि पूर्व हलकी पाहिजे. ओके. मग वॉर्डरोब कुठं आपण दक्षिणेला घेतोय, पैशाचं कपाट उत्तरला तोंड व्हायला, दक्षिण दिशा जड झाली माझी, आपला आजारी पडायचं प्रमाण कमी होणार. मग दक्षिणेला बेड मी घेतला आणि उत्तरला पाय केला की उत्तरला ओपन स्पेस मिळाली की त्यामुळं आजार पण नक्की कमी होणार. किंवा पश्चिमेला बेड घेऊन पूर्वेला पाय केला, समोर ओपन राहिले की अल्टिमेटली परत एनर्जी लेवल पॉझिटिव्ह होणार. आता तुमचं त्या ठिकाणी ड्रेसिंग टेबल जे पाहिजे असं ते नेमकं उत्तर भिंतीला किंवा पूर्व भिंतीला दक्षिण हे घेऊ शकता. ड्रेसिंग टेबल ते बघा आरसा आहे ना, तू दक्षिणेला घेतला समजा आरसा, मोठा आरसा घेतला, मग ते डायरेक्ट दक्षिण दिशा वाढेल ना, 10-15 फुटांना जेवढं आहे तेवढं आत वाढेल ना, एक्सटेन्शन ऑफ साऊथ डायरेक्शन होऊन जाईल ना. दक्षिण वॉलला तुम्ही घेतलं, चोरी होणे, अनुगळा पैसा न टिकणे, आजारपण वाढणे, पती पत्नी भांडण होणे असं पण होतं. बेडच्या दक्षिणेला बेडरूम मध्ये अजिबात दक्षिणेच्या भिंतीला आरसा नसायलाच पाहिजे. बरोबर. आणि पश्चिमेच्या भिंतीला पण नसायला पाहिजे. पश्चिम दिशा वाढते, चोरीचं प्रमाण वाढतं. दक्षिणेला वाढलं की आजारपणा वाढतं. पण उत्तर आणि पूर्व भिंतीला ड्रेसिंग ठेवलं चांगलं, काय वाढलं तर ते उत्तर दिशेला पूर्वेला वाढेल. एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम तर मला नाही आहे. आता वर्किंग काय करत असाल तुम्ही घरामध्ये, बिझनेस टीम किंवा असं काय, ते जर तुम्हाला ते नॉर्थ वेस्ट कोपऱ्याने ठेवायचं, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काय चाललेलं बॅग सगळं ठेवू शकता. मुलांना अभ्यास करायचा असेल तर ईशान्य कोपऱ्यात टेबल असले पाहिजेत.
किंवा वायव्य किंवा ईशान्य कोपऱ्यात उत्तर साईडला टेबल असले पाहिजेत. मुलांनी अभ्यास करताना मागं भिंत नाही पाहिजे, समोर भिंत पाहिजे. फोकस. जो माणूस ॲडमिनिस्ट्रेशन बिझनेस करतो त्याला मागं भिंत पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. समोर ओपन पाहिजे. या सगळ्या अशा. हे तुमचं बेडरूम झालं. किचनचं कसं, किचनचा ओटा कसा पूर्वेला तोंड करून पाहिजे, पश्चिमेला तोंड करून पाहिजे. तुमच्या घरात धान्य कुठं पाहिजे, दक्षिणेला पश्चिमेला जड धान्य पाहिजे. हलकं सगळं पूर्वेला आणि उत्तरेला असायला पाहिजे. या किचन झालं. आता अजून कलर पाहिजे कुठले आणि हे ते. टॉयलेट बाथरूमच्या पोझिशनमध्ये तुमचं सिटिंग पोझिशन टुवर्ड्स ईस्ट और नॉर्थ असायला पाहिजे. बाकी देवतांचा अपमान होत नाही. त्यामुळे तिची पोझिशन ती एक महत्त्वाची. आणि आपण हॉलचं तुम्हाला मी सांगितलं, किचनचं सांगितलं. ह्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बंगल्याचा विचार केला सांगतो. महत्त्वाचं बंगल्यामध्ये, बंगला आणि फ्लॅटमध्ये डिफरन्स काय? बंगला हा जमिनीवर असतो, त्यामुळे जमिनीचे इफेक्ट त्याला होतात. वास्तुशास्त्राप्रमाणे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट बंगल्यातनं तुम्ही घेऊ शकता, फ्लॅटमध्ये घेऊ शकत नाही. फ्लॅट म्हणजे कसा अंतराळी सिमेंटचा बॉक्स आहे. सिमेंटचा बॉक्स आहे काडेपेटीसारखा. त्यात आपण जाऊन राहतो. त्याला अंडरग्राऊंड टँक, सेफ्टी टँक, कुठली झाडं बिडं काय संबंध नाही. बॉक्समध्ये गेलो, त्या बॉक्सच्यात आपलं लाईफ आहे. बरोबर आहे. पण बंगल्यामध्ये कसं आहे, घर पण आहे, घराची जागा आहे, लेवल डिफरन्सेस. अंडरग्राऊंड टँक नैऋत्येला असेल, कितीही वास्तुशास्त्र परफेक्ट घर असेल, माणूस बर्बाद होऊन जातो. एक रुपया राहत नाही. पूर्ण कर्जबाजारी, आजारपण, ॲक्सिडेंटली. दक्षिणेला अंडरग्राऊंड टँक असेल, सेफ्टी टँक असेल, लेडीज 100%. मी आजपर्यंत दक्षिणेला अंडरग्राऊंड टँक आणि आग्नेयेला सेफ्टी टँक किंवा अंडरग्राऊंड टँक असल्या घरामध्ये 90% कॅन्सर बायकांना बघितलेलं आहे. 90%. 30 वर्षामध्ये बघितलेलं आहे मी. नैऋत्येला पाणी टाकेले घरातला कर्ता पुरुष हार्ट अटॅक, ॲक्सिडेंट, डेथ नक्की होतात. वायव्याला पाणी टाकेल तर कोर्ट मॅटर चालू होतात. म्हणजे पाणी टँक किंवा सेफ्टी टँक हे बंगल्याला चांगलं पण करतात. उत्तरेला किंवा ईशान्येला कुठल्या कुठं माणूस पोचतो, म्हणजे काहीच नसतं त्या माणसाकडे, तो माणूस प्रचंड श्रीमंत होऊन जातो. छानपैकी लाईफ जगतो, आजार नाही, काय नाही, ॲक्सिडेंट नाही, काय नाही. उत्तरेला किंवा पूर्वेला जर पाण्याची टाकी अंडरग्राऊंड टँक असेल तर. हे उलटं या साईडला असेल तर मात्र प्रॉब्लेम येतो. आणि लेवल डिफरन्स पण महत्त्वाचे आहेत, की लेवल तुमचं दक्षिणेला वर पाहिजे, पश्चिमेला वर पाहिजे, उत्तरेला आणि पूर्वेला खाली असायला पाहिजे. हॉलोनेस जेवढा तुमचा वाढेल, तिथं क्युबिक एरिया जसा उत्तरेला पूर्वेला वाढेल, तुमची प्रॉस्पेरिटी वाढत जाते. म्हणून बंगले करताना, डिझाईन करताना पण हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही ॲस्थेटिकली काही करा, पण बेसिक रूल्स आहेत ते पाळले ना तुम्ही, तर तुम्ही कुठलं पोचता. मला असं वाटतं बंगल्यांसाठी वास्तुशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी असं ऐकलंय, ते बरोबर आहे का सांगा, 6व्या फ्लोअर नंतर तेवढं वास्तूचा इफेक्ट राहत नाही, ते कमी कमी होत जातं 6 फ्लोअर नंतर. आता 12 मजले 30 मजल्यांच्या बिल्डिंग्स आहेत मुंबईमध्ये. तर जसं जसं आपण वरती राहतो तेवढं वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल घर, तरी ते तेवढं त्रासदायक नसतं. काही संबंध नाही आहे. हे कुणी शोधून काढले माहित नाही मला. जोपर्यंत आपलं एअर लेवल आहे ना, वातावरणाची पातळी कुठंपर्यंत आहे ना, तिथंपर्यंत जरी बिल्डिंग झाली तरी तो वास्तुशास्त्र उपयोगात येणारच आहे. स्पेस गाठत नाही तोपर्यंत. 100 हे 30-40 म्हणजे मी 2004-5 ला 40 आणि 50 मधल्याचं वास्तुशास्त्र केलेलं आहे. मी दुबईला गेलो त्यावेळेला मोठमोठे शेख जाईद रोड वगैरे मोठमोठे ऑफिस. तेव्हापासून 2003 ला तर दुबईला माझं ऑफिस होतं, तेव्हा मी जायचो. ह्याचं काही असं नाही आहे की 5 आणि 6 मध्ये किरकोळ आहे. 50-50, 60-60, 100-100 मजल्यापर्यंत जरी गेलं तर वास्तुशास्त्र हे इफेक्टिव्ह आहेच आहे, 100% आहे. तर काही असं नाही आहे ते कोणतं सुपरस्टिशन काढलंय असं नाही आहे ते काय. बरोबर. आणि पश्चिमेच्या भिंतीला तुम्ही मगाशी म्हणालात की फॅमिली फोटोज असावेत किंवा, पण मी जेवढं असं ऐकण्यात आहे की पश्चिमेच्या भिंतीला आणखीन कुठल्या अशा पिक्चर्स किंवा फोटोज लावले की त्यामुळे भरभराट होऊ शकते किंवा मनी फ्लो वाढू शकतो, बघा करिअर बाबतीत. आता तुम्हाला सांगतो, पश्चिम दिशा ही फॅमिलीची दिशा आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. बरं. क्लिअर. ओके. त्यामुळे फॅमिली फोटो लावल्यामुळे फॅमिलीमध्ये जे एकजूटपणा येतो, रिस्पेक्ट लेवल एकमेकांमध्ये वाढते आणि वादविवाद जे आहेत ते थांबण्याचं काम पश्चिम दिशेनं होतं. आता तुम्ही मला सांगितलं की माझं करिअरमध्ये डेव्हलपमेंट पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, तर काय करायला पाहिजे, तर दक्षिण दिशा जी तुमच्या हॉलची आहे, हॉलचं म्हणतोय फक्त बोलतोय मी आता, त्यामध्ये दक्षिण दिशेला तुम्ही जर का विचित्र काहीतरी पेंटिंग काय लावून ठेवलं, डुबणारी जहाज किंवा असं वादळाचं असं काय पेंटिंग दक्षिणेला लावून ठेवलं, तुमच्या जीवनाच्या करिअरमध्ये वादळाला चालू होणार. तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करून टाकतात ती जागा. पण त्या दक्षिण दिशेला लाल रंगाचं गुलाबाचं पेंटिंग आहे, त्या अबस्ट्रॅक्ट मॉडर्न आर्टमध्ये रेड कलर ज्याच्यामध्ये असं काही चांगलं वाईब देणारं पेंटिंग आहे, ते लावा. तुमच्या करिअरमध्ये फायदा होऊ शकतो.
नॉर्थ वेस्ट कोपरा आहे, तुमचा डेव्हलपमेंटचा रिलेशन डेव्हलपमेंटचा कॉर्नर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिवेट करायचं. तर पक्षाचे उडणारे थवे आहेत, गोल राऊंड ज्याच्यामध्ये आहे, असं सिल्वर किंवा व्हाईट कलरचं पेंटिंग त्या ठिकाणी लावलं तर तुमचं रिलेशनशिप बिझनेस डेव्हलपमेंट चांगलं होते. असे काय तुम्हाला एक्सपेक्टेड काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करायचं. आता इतकी वर्ष झालं मला प्रॉब्लेमला लक्षात आलं की सॉल्व्ह कसं करायचं त्याप्रमाणे टिप देऊन आपण ते सॉल्व्ह करू शकतो. जॉब लागत नाही तर मला काय करायला पाहिजे. आता इच्छापूर्ती कुपी म्हणून माझा एक प्रोडक्ट आहे. हा जो प्रोडक्ट आहे यत्र योगेश्वरा हा शेवटचा 78वा मंत्र भगवद्गीतेतला आहे आणि हा बॉक्स आहे. तर याच्यामध्ये आतमध्ये पण वेगवेगळी यंत्र आहेत. बगलामुखी यंत्र आहे, अनुगतांची यंत्र आहे. हा जो त्याचा पण क्युबिक एरियाचा डिझाईन केला आहे की तुमची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. हा असं जगात माझा एकट्याचाच प्रोडक्ट आहे की इच्छापूर्ती, तुमची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. पण त्यामध्ये तुमचं जे इच्छा आहे फॉर एक्झाम्पल जॉब लागायला पाहिजे, जॉबचा बायोडाटाचा हार्ड कॉपी, तुमचा एक फोटोग्राफ त्यात ठेवा, प्लेन पेपर घ्या, कुलदेवाचं नाव लिहा, लहान मायने दिस माझं एवढं क्वालिफिकेशन झालंय, असं जॉब आता एवढा आहे, तर एवढा आज दिनांक या तारखेपासून या 4 महिन्यात हे मला असा एवढा जॉब असा मिळाला पाहिजे. लिहा, मिळतो. लग्न होत नाही, लिहा, होतं. अब्रॉडला जायचं आहे, लिहा, होतं. व्हिसा मिळत नाही, लिहा, होतं. 90% काम तुम्ही जे टाईमलाईन दिले त्या टाईमलाईनवर होतं. यत्र योगेश्वर हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुमच्या नॉर्थ वेस्ट कोपऱ्यामध्येच ठेवायचा. इच्छापूर्ती कुपी जे आहे ते बाकी कुठं ठेवून काय काम वर्क होत नाही. का नॉर्थ वेस्ट कोपरा का आपली मनातील इच्छा इथे देतो, म्हणजे मनाने तयार केलेली इच्छा आपण या बॉक्समध्ये लिहितो, ते त्या यंत्राच्या सगळ्या बरोबर राहतं. बगलामुखी यंत्र आहे, बाकी देवता यंत्र आहेत, कामाख्या देव यंत्र आहे, बाकी ह्या सगळ्या देवतांच्या यंत्राच्या वाईबमध्ये ते इच्छा राहते तुमची. आणि तुमच्या घरातला मनाचा कोपरा कुठला आहे, तो म्हणजे वायव्य कोपरा आहे. तिथला कारक देवता कोण आहे, चंद्र आहे. तर इच्छापूर्ती कुपी तुमच्या मनाची जी जागा घराची आहे त्या ठिकाणी ती ठेवली आणि मंत्र म्हणायला चालू केली, काम होतच. म्हणजे किती कंट्रीत गेले मला माहीत नाही, माझ्याकडं रेकॉर्ड लिहिलेलं जे आत्तापर्यंत 18 कंट्रीज माझे प्रोडक्ट गेलेलं आहे. म्हणजे US हाँगकाँग म्हणा, कुठं काय मोठे मोठे ज्या कंट्रीत गेलेलेच आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स पासून ते पॉलिटिशियन पासून सगळ्या लोकांनी माझ्या प्रोडक्ट त्यांच्या घरामध्ये वापरले. नॉर्मल मुलं अभ्यास करण्यासाठी वापरतात, जॉबसाठी, लग्नासाठी. तर म्हणजे माझ्याकडे जे दररोज कन्सल्टेशन होतं 70-80 तर अपॉइंटमेंट दिली असं, त्यामध्ये प्रत्येकजण घेऊन जाऊन प्रत्येकजण तो वापरतो मल्टिपल टाईम. बरं असं नाही आहे आज तुमची 4 प्रोडक्ट इच्छा लिहू शकत, 4च्या वर इच्छा नाही लिहू शकत. खूप छान सांगितलं तुम्ही. बऱ्यापैकी उत्तरं मिळाली असतील, त्यावर काय तोडगे आहेत, उपाय आहेत हेही कळलेलं आहे. आता जाता जाताना आम्ही गोल्डन टिप विचारतो. या गोल्डन टिप मध्ये तुम्ही काय सांगाल? बघा, शेवटी घरामध्ये सुख समृद्धी राहायला पाहिजे, आजारपण यायला नाही पाहिजे. त्याबरोबर जे काय तुम्ही काम करताय, जॉब असेल काही असेल, त्यासाठी सेफ्टी राहायला पाहिजे, प्रॉस्पेरिटी व्हायला पाहिजे. शेवटी लक्ष्मीची कृपा हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याकडे आहे. बरोबर आहे. मग त्यासाठीच लोकांना सापडत नाही की मी काय केलं तर लक्ष्मी मला प्राप्त होईल. आपण काय करतो, वर्षामध्ये एकदा दिवाळी आली की तेवढंच एक दिवस लक्ष्मीपूजन, एक दिवस कुबेराचं पूजन झालं की विषय संपला. म्हणून म्हणतो देव तुम्हाला त्या दिवशीच बोनस मिळेल, मग पुढं वर्षभर काय बोनस नाही. म्हणजे आपण ते त्या दिवशीच का, मग सारखं नाही का नाही करायला पाहिजे. मग पौर्णिमा अशी आहे ना, पौर्णिमा लक्ष्मीचं त्या अवतार पृथ्वीवर असतो. ब्रह्मांडामध्ये तेच सगळं लक्ष्मीचं पसरलेलं असतं. ते चंद्रावरून आपल्या पृथ्वीपर्यंत येतं. ते आपलं कसं ग्रॅब करून घरात आणता येईल आणि प्रॉस्पेरिटी आणता येईल यासाठी तुम्ही लक्ष्मीचं मी पूजा कशी करायची सांगितली. पण नॉर्मली विष्णू देवताचं अस्तित्व घरात असेल तर पैसा हा नक्की येतो. म्हणून विष्णू सहस्त्रनाम सकाळी उठलं हे मोबाईलला किंवा कशावर सकाळी लावून ठेवा. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम लावा. तुम्हाला विदिन 41 डेज तुम्हाला फरक कळतो. म्हणजे आजारपणापासून, फायनान्शियल प्रॉस्पेरिटीपासून, कुठलाही कोर्ट मॅटर यासाठी पण ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे मला फक्त असं वाटत होतं की फक्त विष्णू सहस्त्र म्हणून मी R&D केलं, कळलं की सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. विष्णू सहस्त्रनाम लावा, श्री सूक्त सकाळ संध्याकाळ 2दा लावा, हनुमान चालिसा 2दा लावा आणि अथर्वशीर्ष हे 4च आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला जॉब लागत नाही, जॉबमध्ये खूप त्रास होतोय, कटकट वाढलेले, कालभैरव स्तोत्र हे जर डेली वाचलं, ज्या माणसाला जॉबच्या पुढच्या दृष्टिकोन प्रयत्न करायचा आहे त्याला 100% हा फरक हा
नक्की होतो, तर ते त्यांनी वापरायला काय हरकत नाही. आणि शाबरी कवच एक आहे हम्म. की जे वापरल्यामुळे तुम्हाला जबरदस्त एक इंट्युशनल पॉवरने कुठेही जाईल तिथं काम होतं, अपोज कोण नाही करू शकत. शाबरी कवच जे ते एक ते वापरू शकतात. ह्या महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत, त्या वापरल्यामुळे पण नक्कीच फायदा होतो. थँक्यू सो मच. खूप मनापासून आभार तुमचे. खूप छान मार्गदर्शन केलं. पुढचा आपला जो विषय असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे. लग्नासंदर्भात पत्रिका बघणं किती गरजेचं आहे आणि नेमकं पत्रिका बघायची म्हणजे काय करायचं याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत पंडितजी. ठीक आहे, तर भेटूया आता आपण पुढच्या